कुसुमच्या वेळी मी बाळंतपणात असतानाच मनूचे पत्र आले अचानक. माझे लग्न झाल्यापासून आमचे व त्यांचे संबंध बहुतेक तुटल्यासारखेच झाले होते. पण आमच्या दोघींच्या प्रेमात मात्र अंतर पडले नाही कधी. ती पुण्याला असेपर्यंत तिची पत्रे नियमाने येत असत मला व मीही तिला मधून मधून पैसे पाठवीत असे जरुरीप्रमाणे. पण मॅट्रिकची परीक्षा आटोपून मुंबईस आल्यावर मला येऊन भेटण्याची सुद्धा चोरी झाली तिला. परंतु आप्पा वारले त्या दिवशी मात्र मनाचा हिय्या करून ती दिवसभर आमच्याकडे राहिली. किंबहुना तिचे साह्य मला मिळाले म्हणूनच मी पार पडले त्या प्रसंगातून. सकाळी चहा पिता पिता छातीत कळ आल्याचे निमित्त होऊन आप्पा बेशुद्ध पडले एकदम. आम्हाला निरोप पोचून आम्ही येईपर्यंत तीच होती आईजवळ व नंतर आमच्या घरी राहायला येण्याच्या बाबतीत आईचे मन वळवण्याच्या कामीही तिची मला फार मदत झाली. आप्पांनी आईला कुठेही क्षेत्राच्या जागी सुखाने राहता यावे अशी व्यवस्था करून ठेवली होती मृत्यूपत्रात. पण तिने मला सोडून एकटीने दुःखात आयुष्य घालवावे ही कल्पना सहन होईना मला. मी तिला परोपरीने विनवून सांगितले, आमच्या बंगल्यावर तुझी सारी स्वतंत्र वेगळी सोय करून देऊ, पण तू सोडून जाऊ नको मला कधी. परंतु ती काही कबूल होईना आमच्याजवळ राहावयाला. शेवटी म्हणून जेव्हा फार गळ घातली तेव्हा आप्पाच्या वर्षश्राद्धापर्यंत आमच्यापाशी राहायला तयार झाली ती. पण आप्पांच्या मागे फार दिवस काढले नाहीत तिने. आम्हा अलीकडल्या माणसांना पुष्कळदा असे वाटते की जुन्या काळच्या नवरा बायकोंना प्रेम ही काय चीज असते हे माहीत नव्हते मुळीच. पण माझ्या एकदाच निदर्शनाला आलेला आप्पाचा तो आईविषयीचा आदर आणि त्यांच्या मृत्यूमुळे हाय खाऊन तिने स्वतःवर ओढवून घेतलेले मरण, त्याचे इतके उदात्त, इतके हृदयस्पर्शी मी पाहिले नाही माझ्या आयुष्यात दुसरे काही. त्यांना परस्परांविषयी वाटणारा जिव्हाळा फसफसून व्यक्त झालेला कुणाला दिसला नसेल कधी हे खरे, पण जमिनीच्या अंतरंगातून वाहणारे झिरपे जसे वरल्या वनस्पतींना हिरवेगार ठेवतात तसे त्या कुणाच्या दृष्टीला कधी न पडणाऱ्या जिव्हाळ्यामुळे सुखमय झाले होते त्यांचे जीवन. आपल्या मनातला हा एकमेकांविषयीचा जिव्हाळा त्यांनी उभ्या आयुष्यात एका शब्दाने तरी बोलून दाखवला होता की नाही कोण जाणे. पण आप्पा वारल्यावर त्याची उत्कटता तीव्रतेने प्रत्ययाला आली माझ्या. त्यांना आवडणाऱ्या साऱ्या वस्तू तर वर्ज्य केल्याच तिने त्या दिवसापासून, पण जे एक वेळचे अन्न ती रात्री घेत असे तेही कधी घेतले नाही तिने ठराविक घासापेक्षा जास्त. आणि त्या प्रत्येक घासागणी अश्रू गळावायचे तिच्या डोळ्यातून. तिची ती अवस्था बघून मला केव्हा केव्हा वाटे, ही जर आप्पाच्या आधी गेली असती तर त्यांना झाले असते का इतके दुःख तिच्याबद्दल. पण एक दिवस जेवताना तिने सांगितलेल्या गोष्टीमुळे माझी खात्री झाली त्या बाबतीत अगदी. आप्पा कॉलेजात असताना वडिलांच्या आग्रहामुळे स्वतःच्या इच्छेविरुद्ध त्यांना लग्न करावे लागले तिच्याशी. त्यातून तिला ट फ सुद्धा करता येत नव्हते त्यावेळी. ती गोष्ट लक्षात आल्यावर तर फारच वाईट वाटले त्यांना. पुढे माझ्या आजीने आईवरील रागाच्या भरात एकदा त्यांना म्हटले, असल्या अश्रूढाळ बायकोबरोबर संसार करण्याऐवजी तू दुसरं लग्न कर आपलं. आप्पा उलटून बोलले नाहीत काही त्यावर, पण रात्री त्यांची भेट झाल्यावर आईला रडताना पाहून त्यांनी तिच्या पाठीवरून हात फिरवून म्हटले, आईचं बोलणं तू मनावर घेऊ नकोस अगदी. मी जसा तुला एकटा एक आहे तशीच तूही एकटी एक राहशील मला जन्मभर. परस्परांविषयीची अशा प्रकारची निष्ठा शिकलेल्या किती नवरा बायकोत आढळेल आज. आप्पांविषयीच्या त्या दुःखाने 4 महिन्याच्या आतच बळी घेतला तिचा अखेर. ती वारल्याचे कळल्यावर मनू भेटावयाला येईल अशी अपेक्षा होती मला, पण त्यानंतर 4 महिन्यांनी पाठवलेल्या या पत्रात तिने आपली करुण कहाणी लिहिली होती सारी. वास्तविक ती आता मॅट्रिक झालेली असल्यामुळे तिला शिक्षकिणीची नोकरी मिळणे काही कठीण नव्हते, पण कुलीनपणाच्या नसत्या कल्पनेमुळे दिनू तिला नोकरी करू देईना व भावजईच्या घालून पाडून बोलण्यामुळे तर तिला ते मेलेले अन्न खाणे दुस्सह झाले होते अगदी. बिचारीने आपल्या पत्राचे उत्तर मागितले होते ते सुद्धा एका मैत्रिणीच्या पत्त्यावर. तिच्या पत्रातली ती सारी हकीकत वाचून मला असे वाटले की तिला इथेच राहायला बोलावून तिच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था करावी काहीतरी. तिथे राहिल्याने तिचा जन्म फुकट जाणार हे दिसतच होते. माहेरी कौतुक फक्त नांदत्या मुलीचे होत असते. वृक्षाचा आसरा सुटून भुईवर पडलेली वेल जशी पाने कुजून झडून वठून जाते तशी स्थिती होते माहेरी परत आलेल्या विधवेची. म्हणून माझ्या मनात आले
की तिला जर इथे राहायला बोलावली तर माझ्या दुःखी मनाला विरंगुळा होईल थोडासा व तिच्याही शिक्षणाची सोय करता येईल काहीतरी. पण त्यांना हा माझा विचार कितपत पसंत पडेल याची शंका आली मला. कारण आई राहायला आल्यावर नेहमीप्रमाणे अनिर्बंध वागता येत नाही म्हणून स्वारी मनातून नाराज असे थोडीशी. अशा स्थितीत मनूसारखी अगदीच तिराईत स्त्री घरी राहायला आलेली कशी आवडणार? आणि रात्री मी तो प्रश्न काढताच माझी शंका खरी असल्याचा अनुभव आला. लगेच मला हसून म्हणावयाचे झाले, मूलबाळ होऊन संसार अर्धा अधिक झाला तरी बायकांचा माहेराकडचा ओढा काही कमी होत नाही कधी. स्वतःला जरी माहेरी जाऊन राहणं शक्य नसलं तरी माहेरचं कोणीतरी माणूस आपल्याजवळ येऊन राहावं असं वाटत असतं त्यांना सारखं. त्यावर मी म्हटले, पुरुषावर जर सासूरवाडीला जाऊन राहण्याची पाळी आली असती तर कळलं असतं त्यांना बायकांना इतकी माहेरची माया का वाटते ते. स्वतःच्या घरी राहून दुसऱ्यांच्या मुली अहोरात्र सेवेत राबवून घ्यायला मिळत असल्यावर कशाला येईल त्यांना स्त्रियांच्या मनाची कल्पना. हे पहा, आपली जर इच्छा नसेल तर माझा काही आग्रह नाही तिला बोलवायचा. बिचारीची कुठं सोय होण्यासारखी नाही म्हणून मला वाटतं तिला इथं बोलवावंसं. त्यावर एकदम किंचित गंभीर होऊन मला म्हणाले, तुझी इच्छा मोडण्यात आनंद का आहे मला अनु, पण तुझा तूच विचार कर. घरात आणखी कोणी येऊन राहिल्यानं आपली हल्लीची स्वतंत्रता राहील का कायम साऱ्या बाबतीतली? येणाऱ्या माणसाला आपला संकोच व्हायचा, आपल्याला त्याचा व्हायचा. पण उद्या मुलं मोठी झाल्यावर आपली हल्लीची स्वतंत्रता राहणार आहे का अशीच कायम? मी विचारले. त्यावर उद्वेगाने म्हणावयाचे झाले, मुले मोठी झाली तरी ती स्वतःची असल्यामुळं त्यांची अडचण नाही वाटायची कधी. पण मला वाद नाही घालायचा तुझ्याशी. तुला बोलवायचे असेल तर बोलाव आपल्या मैत्रिणीला, पण मग मात्र तक्रार करू नको कधी या गोष्टीबद्दल. मनू राहायला आल्यावर खरोखरी संकोच उत्पन्न झाला आमच्या वागण्यामध्ये. ती आली त्या दिवशी मी रीतसर ओळख करून दिली दोघांची, पण ती माझ्या खोलीत असली म्हणजे फिरकणे होत नसे त्या बाजूला, व जेवताना सुद्धा पूर्वीसारख्या गप्पा गोष्टी चालत नसत आता. संध्याकाळी घरी आल्यावर मीनाला घेऊन फिरावयाला जावयाचे व रात्री जेवण झाल्यावर माडीचा जिना गाठावयाचा, असा अगदी आई होती त्यावेळचा कार्यक्रम सुरू झाला पुन्हा. आई असताना मी जेवल्याबरोबर वर जात असे त्यांच्या मागोमाग, पण मनूच्या बाबतीत तसे वागणे वाईट दिसेल या भीतीने मी रात्री 10 वाजेपर्यंत तिच्याशी बोलत बसत असे, व कुसुम रडत असली म्हणजे तर त्याहीपेक्षा उशीर व्हायचा मला वर जाण्याला. अशा वेळी केव्हा केव्हा त्रासून म्हणावयाचे असे, झाली की नाही माहेरच्या साऱ्या आठवणींची उजळणी यथा सांग. इतक्या उशिराने वर येण्यापेक्षा खालीच का नाही निजत तू? म्हणजे विजयनं कुसुम उठून रडायला लागल्याबरोबर तुला रात्रीची धावपळ करावी लागते ती तरी टळेल. मी सहसा उत्तर देत नसे या बोलण्यावर, पण मला मात्र असे वाटे आमच्या गप्पात मधून सामील का होऊ नये यांनी. मनूच्या बाबतीत इतक्या जुन्या पद्धतीची मर्यादा बाळगण्याचे काय कारण आहे? शेवटी मी एक दिवस विचारले तसे स्पष्ट. तेव्हा मला म्हणावयाचे झाले, मला काहीच संकोच वाटायचं कारण नाही कोणत्याही स्त्रीचा, पण त्यांना काय वाटेल याचा नको का विचार करायला? आपल्याकडे पद्धत नाही, शिकलेल्या मंडळीत सुद्धा पुरुषांनी परक्या बायकांबरोबर बोलत बसायची. अशा स्थितीत मी मोकळेपणानं बोललो त्याचा भलताच समज झाला तर? आपण बोलून चालून जातीबाहेर पडलेली माणसे, आपल्या स्वतःच्या जरी नसलं तरी आपल्याजवळ येऊन राहिलेल्या माणसाच्या लौकिकाला जपलं पाहिजे फार. तेव्हा मी म्हटले, माझी जर धाकटी बहीण असती तर आपण नसता का मोकळेपणानं वागला तिच्याशी? तसंच मनुष्यही वागायला हरकत नाही खरोखर काही. आपल्या या असल्या वागण्यानं तिला बिचारीला किती अवघड वाटतं. माझ्या त्या बोलण्याचा परिणाम झाला मनावर, कारण त्या दिवसापासून रोज रात्री जेवल्यावर गप्पा मारावायला बसू लागली स्वारी आमच्यात. व मनू जी पूर्वी ते असले म्हणजे वर डोळा करून बघत नसे, ती आता एखाद दुसरा शब्द त्यांच्याशी बोलू लागली. माझी इच्छा तिने वैद्यकीचा कोर्स घेण्यासाठी कॉलेजात जावे अशी होती, पण ते शिक्षण फार खर्चिक पडेल असे म्हणून तिने माझ्या इच्छेला मोडता घातला व ती सेवा सदनात जावयाला लागली परिचर्येचे शिक्षण घेण्यासाठी. त्या दिवशी रात्री ती विजयला मांडीवर थोपटून निजवीत असता मला म्हणाली, आज त्या बनूताई विचारित होत्या मला, तू अगदीच कशी कुठं जात येत नाहीस म्हणून. तुझ्यासारख्या बायकांनी एखाद दुसरा तास रोज फुकट शिकवलं तर तेवढीच मदत होईल स्त्री शिक्षणाला, असं म्हणत होत्या त्या. खरंच अनु,
तुझं मन संसारात इतकं रमेल असं वाटलं नव्हतं मला. आप्पांच्या केवढ्या आशा होत्या तुझ्यावर. खरं आहे तुझं म्हणणं. मला सुद्धा आश्चर्य वाटतं या गोष्टींचं. शास्त्रीबुवा लहानपणी मला नेहमी म्हणायचे, तू बायकांच्या चळवळीत पुढाकार घेतला पाहिजेस म्हणून. आणि त्या उमेदीनं तर आप्पांनी मला शिक्षण करू दिलं इतकं. अलीकडे मात्र माझ्या मनात फार येतं आपण काहीतरी करावं म्हणून. पण त्यांना कितपत आवडेल याची शंका वाटते मनाला. मी म्हटले, का न आवडायला काय झालं? वास्तविक त्यांच्यासारख्यांनीच तर उत्तेजन दिलं पाहिजे आपल्या बायकांना असल्या गोष्टीत. ती म्हणाली, तुला माहीत नाही त्यांचा स्वभाव मनू. लग्नाच्या पूर्वी मी महिला समाजात जात असते पुष्कळदा. न BA झाल्यावर लक्ष्मीबाईंनी आग्रहानं सेक्रेटरी केलं मला. पण लग्न झाल्याबरोबर मला राजीनामा द्यायला लावला स्वारीनं. त्यांचं आपलं सदोदित एकच म्हणणं असतं, मला तू सर्वस्वी हवीस. इकडे तिकडे कुठं तुझं लक्ष गेलं म्हणजे माझ्याकडचं तितकंच लक्ष कमी होईल तुझं. मन पागल म्हणजे प्रेमही पागल. मी तिला सांगितलं. पण हे पुरुषांना का नाही लागू? ते नाही का स्वतः रोज 5 तास कोर्टात जात आणि सदा कसल्या ना कसल्या तरी सभांना कमिट्यांना हजर राहत? त्यांनी स्वतः 1000 कामं करीत राहायची बाहेरची आणि बायकांना मात्र आपल्या आवडीचं समाजसेवेचं एखादंही काम करायला उजर नसायचा. पण पुरुषांचं नेहमीच आहे हे. त्यांच्या स्वतःसाठी वेगळं नीतिशास्त्र न स्त्रियांसाठी वेगळं नीतिशास्त्र. मी बोलले नाही यावर काही. पण तेव्हापासून आपल्या आयुष्याचे ध्येय आपण अजिबात विसरून गेलो असे सारखे वाटायला लागले माझ्या मनाला. आप्पा आणि शास्त्रीबुवा यांच्या केवढ्या अपेक्षा होत्या माझ्याविषयी. परंतु संसाराच्या मोहाला बळी पडून मी विसरून गेले माझे कर्तव्य, माझे वैशिष्ट्य. पण ज्या मोहात मी गुरफटले होते तो मोह खरोखरच संसाराचा होता का? घरच्या कामाचा राडा उपसायला नोकर माणसे होती. न मुलांना माझ्यापेक्षा दाईचाच लळा जास्त. त्यांचे नेहमी टुमणे असे माझ्या मागे. मूल अंगावर असले म्हणजे प्रकृती सुधारत नाही लवकर म्हणून. त्यामुळे 6 महिने होतात न होतात तोच मूल माझ्या अंगावेगळे होत असे. मग संसारातल्या अशा कोणत्या गोष्टीपाशी धागे गुंतले होते माझ्या जीवाचे? केवळ त्यांच्याविषयीच्या आसक्तीमुळेच मी विसरले नाही का स्वतःला, स्वतःच्या साऱ्या ध्येयांना? आणि ते मनू म्हणाली ते काही खोटे नव्हते. त्यांची सारी कामे यथास्थित चालली होती बाहेरची. मी पाहत होते. सर जीवनलालांच्या हाताखाली काम करायला लागल्यापासून राजकारणात जास्त जास्त मन गुंतत चालले होते त्यांचे. व आताशा तर कॉर्पोरेशनसाठीही उभे राहण्याची तयारी जोराने चालली होती. त्यांना माझ्याविषयी इतकी आसक्ती आहे, पण ती कधी आड आली आहे का त्यांच्या महत्वाकांक्षांच्या, बौद्धिक व्यवसायाच्या? मग माझ्या त्यांच्याविषयीच्या आसक्तीमुळे माझे जीवन निरुद्देश निष्फळ का व्हावे? स्त्री ही काय नदीसारखी कुणाशी तरी सर्वस्वाने समरस होण्याकरता, कुणाच्या तरी जीवनात स्वतःच्या जीवनाचा विलय करून घेण्याकरता का जन्माला येत असते? वेल वृक्षाचा आसरा घेते न त्याच्या आश्रयाने फोपावते, पण तिचे स्वतंत्र अस्तित्व लोपत नाही. त्यामुळे त्याच्या फांद्यांचा विस्तार तो तिच्या फांद्यांचा विस्तार, त्यांची फळे ती तिची फळे असे होत नाही कधी. तिला स्वतंत्र फुले स्वतंत्र फळे येतात त्यांच्या आश्रयानेच, पण तिचा सारा विकास स्वतंत्र रीतीने होतो. आम्हा स्त्रियांचे जीवन हे नदीसारखे आहे की वेलीसारखे? आयुष्यात एकमेकांच्या सुखासाठी एकमेकांनी झटणे, एकमेकांचा आधार एकमेकांना वाटणे हे निराळे, आणि एकाने दुसऱ्याच्या सुखासाठी झटणे, एकाच्या आधारावर दुसऱ्याने अवलंबून राहणे हे निराळे. पहिल्यात अद्वैत असले तरी व्यक्तित्वाच्या विकासाला वाव आहे, पण दुसऱ्यात मात्र गुलामगिरीशिवाय दुसरे काही नाही. संसार म्हणजे 2 व्यक्तींनी एकमेकांच्या उन्नतीसाठी स्वेच्छेने अंगीकारलेले सहजीवन, की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या सुखासाठी आयुष्य वेचण्याचा केलेला गुलामी करार? ते जेव्हा म्हणतात की मला तू सर्वस्वी पाहिजेस, तेव्हा त्याचा अर्थ माझे जिणे केवळ त्यांच्यासाठी आहे असा समजायचा का? मी जशी त्यांना सर्वस्वी हवी आहे तसेच तेही मला सर्वस्वी हवे आहेत, पण ते सारे आपले उद्योग, साऱ्या आकांक्षा माझ्यासाठी सोडून द्यायला तयार होतील का? मग मी त्यांच्यासाठी हे निष्क्रिय निरुद्देश जीवन का कंठावे? ते वादळ मी जन्मात विसरणार नाही कधी. मला सभेहून घरी परत यायला 9 वाजून गेले होते त्या दिवशी. आल्याबरोबर मनू मला म्हणाली, आज भाईसाहेब फार रागावलेले दिसतायत बरं का. तू एरवी दिवसभर बाहेर राहिलीस तरी चालेल अनु, पण संध्याकाळी त्यांच्या यायच्या वेळेला
घरी परत यावंस तू असं वाटतं मला. का ग, काही बोलले का आज विशेष? मी तिला हसून विचारले, पण मनातून मात्र मी घाबरून गेले होते अगदी. गेल्या 15 दिवसात तिसऱ्यांदा उशीर झाला होता हा मला, व त्या रागाने वटारलेल्या डोळ्यांना आता तोंड द्यावे लागणार आपल्याला, अशी कल्पना आली माझ्या मनाला. मनूने मला म्हटले, आल्याबरोबर पहिल्यांदा चौकशी झाली तुझी, अन तू घरी नाहीस असं कळता चेहरा उतरून गेला अगदी. मी चहान फराळाचे टेबलावर आणून ठेवलं तेव्हा मला इतकंच विचारलं, केव्हा घरी येणार आहेत काही कल्पना आहे का तुम्हाला? आणि चहा कसाबसा संपून वर गेले एकदम. थोडा वेळ वाट पाहिली तुझी आणि मीना आणि विजय यांना घेऊन बाहेर गेले. नंतर फिरून आल्यावर तुझी पुन्हा चौकशी केली आणि विजयला म्हणाले, आई हरवली बरं का विजू तुझी, आज काही येत नाही घरी परत. त्याबरोबर त्याने आकांत केला अगदी. मी त्याला उचलायला जाताच मला म्हणाले, तिची तिला आपल्या मुलांची काळजी नाही आणि तुम्ही कशाला त्रास करून घेता स्वतःला. आणि जेवल्याबरोबर मुलांना घेऊन वर गेले लगेच. तिच्या तोंडून ती हकीकत ऐकत असताना डोळे भरून आले माझे, व जेवण आटोपल्याबरोबर वर जाण्याचा धीर होईना मला. 11 वाजल्यावर मी वर गेले. मला बघितल्यावर हातातल्या सिगारेटची राख झटकली. मजकडे पाहत एक जोराचा झुरका घेतला न विझवून फेकून दिली ती बाहेर. माझ्यासमोर सहसा कधी करीत नसत ते धूम्रपान, त्यामुळे मला मुद्दामच केल्यासारखा वाटला तो प्रकार. आणि मी मुकाट्याने कोचावर निजलेल्या मुलांना उचलून आत नेण्याच्या उद्योगाला लागले. थोडा वेळ वाट पाहून नंतर मला विचारायचे झाले, आज कसली होती सभा एवढी? चंपारण्यातल्या कामाच्या बाबतीत वाटाघाटी करायला गांधींनी वनिता समाजातल्या काही प्रमुख बायकांना बोलावलं होतं. त्या भानगडीमुळे वेळ लागला मला इतका आज. मी विजयला उचलता उचलता अगदी संथपणाने उत्तर दिले. त्याला आत निजवून मी परत आले न टेबलावरच्या संध्याकाळच्या वर्तमानपत्रांपैकी एखादे पत्र उचलणार तोच मला एकदम रागाने विचारले, तुला वेळ नाही का माझ्याशी बोलायला आज? का बरं? मी इव्हिनिंग न्यूजचा अंक उघडीत विचारले. आल्यापासून पाहतो आहे मी जणू इथं बसलेलाच नाही अशा रीतीने वागते आहेस तू. एका शब्दानं तरी चौकशी केलीस का माझी? किती दिवस चालणार आहे तुझी ही समाजसेवा? मला वाटतं माझ्याऐवजी तूच कॉर्पोरेशनला उभं राहिलेलं बरं. त्यांच्या त्या उपरोधिक बोलण्याचा राग आला मला आणि मी एकदम तुटकपणाने उद्गारले, तसाही दिवस उगवेल पुढे मागे. त्याबरोबर संतापाच्या भरात खुर्चीवरून ताडदिशी उठून इंग्रजीत म्हणावयाचे झाले, कोणत्या धुंदीत आहेस तू आज? तुला असं वाटतं की तू माझ्याशी कितीही उर्मटपणानं वागलीस तरी ते मी सहन करीन म्हणून? तुझ्यासाठी मी माझ्या साऱ्या सुखावर पाणी सोडलं. मला आवडणारी प्रत्येक वस्तू, माझ्या साऱ्या सवयी सोडून दिल्या मी तुझ्या प्रेमाखातर, आणि तू माझ्याशी अशा कृतज्ञपणानं वागतेस? मला राग आला त्यांच्या त्या बोलण्याचा आणि मी विचारले, काय कृतज्ञपणा केला मी आपल्याशी? एखाद दिवस सभेहून यायला उशीर झाला म्हणून काय इतकं टाकून बोलायचं का लगेच? आपल्याला नाही का घरी यायला उशीर होत कधी? माझा तुझा उशीर सारखा समजतेस का तू? ते चिडून मला म्हणाले. का बरं? सारखा नाही तर काय निराळा का समजायचा? आपल्याला जसा कामकाजाच्या ओढीनं उशीर होतो तसाच मलाही होतो. मी जर कधी त्याबद्दल आपल्याला दोष देत नाही तर आपण मला का द्यावा? आपल्याला त्या प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या सभेवरून परत यायला 11 वाजले होते त्या दिवशी रात्री, पण मी एका शब्दानं तरी म्हणाले का काही त्याबद्दल? घरी आल्याबरोबर सदोदित अगदी दारात हात जोडून उभी असली पाहिजे बायको, अशी का कल्पना आहे आपली? मी डोळ्यात उभे राहिलेले अश्रू आवरीत विचारले. होय, अशीच आहे कल्पना माझी. मी लग्न केलं ते प्रेमासाठी केलं, माझ्या जीवाला विरंगुळा हवा म्हणून केलं. माझी बायको सर्वस्वी माझ्यासाठी आहे. मी म्हणेन त्या क्षणाला ती जवळ हवी. तुला कळायला हवं होतं हे अनु. गेल्या 8 वर्षाच्या अनुभवानं मी माझ्या साऱ्या लहान सहान सुखावर, तुला न आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर पाणी सोडलं. तुझ्या सहवासाचा प्रत्येक क्षण मला लाभावा म्हणून. ते संतापाने उद्गारले. आपण जसं प्रेमासाठी लग्न केलं तसं मीही पण प्रेमासाठीच लग्न केलं आहे. परंतु म्हणून जर मी आपल्याला म्हटलं की कोर्टात न जाता सारा दिवस माझ्याशी गप्पा मारीत बसा तर ते रुचेल का आपल्याला? पुरुषासाठी एक न्याय आणि बायकांसाठी एक न्याय असं म्हणणं आहे का आपलं? मी विचारले. माझं नाही, निसर्गाचंच म्हणणं आहे ते. मुलांना जन्म देणारी आई जर 6-6 तास बाहेर राहायला लागली तर त्याचं संगोपन करायचं कुणी? पण मला वाद नाही घालायचा तुझ्याशी.
मी तुला नेहमीच म्हणत असतो, मला तू सर्वस्वी हवीस. तुझ्या सार्वजनिक कामाच्या हौसेमुळे जर विचका झाला आपल्या संसाराचा, तर त्याबद्दल जबाबदार तू आहेस. तुला जर स्त्रियांच्या चळवळीत पुढाकार घ्यायचा होता, तर त्या काशीताईप्रमाणे अविवाहित का नाही राहिलीस तू? लग्न हवं, संसार हवा, मुलं बाळं हवीत. नवरा जरा अंतरलेला खपायचा नाही. अशा बायकांनी सार्वजनिक कामाच्या गप्पा मारण्यात काय अर्थ? त्यांनी अत्यंत उपरोधिकपणानं हसून ती शेवटची वाक्य उच्चारली. मी जन्मात कधी विसरणार नाही त्यांचे ते हसणे. माझ्या हृदयातल्या साऱ्या मृदू भावना करपून गेल्या त्याने. स्त्री पुरुषांनी एरवी काय वाटेल ती दूषणे द्यावीत एकमेकांना, पण परस्परांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आसक्तीचा कधी उपहास करू नये चुकून सुद्धा. त्या आसक्तीचा उपहास करणे म्हणजे ज्या नाजूक भावनांनी त्यांची जीविते एकजीव झालेली असतात त्या भावनांचीच पायमल्ली करणे नव्हे का?